हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, आपले व्हिडिओ 8 दिवस येत नव्हते त्याबद्दल मी तुमची माफी देखील मागते. कारणही तसंच होतं ताईंनो, माझ्या श्रीनाथची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मला व्हिडिओवरती काम करणं अजिबात जमलं नाही. त्यातून पण मी टाईम काढून छोटेसे म्हणजेच आपले शॉर्ट जे आहेत मिनी व्लॉग बनवलेले होते. तर 8 दिवस मी तेच तुमच्यासोबत शेअर केले, त्याबद्दल क्षमा असावी. पण मला माहिती आहे तुम्ही मला समजून घेता, तुम्ही माझे व्हिडिओ नक्की पुन्हा आहे त्याच उमेदीने पाहणार आहात. तर बघा, इथे सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या झाडांची जे शूट आहे करून दाखवते. कारण मी आता इथे नवीन हे कढीपत्त्याचं रोप देखील आणलेलं आहे. खूप छान असं टवटवीत ते झालेलं आहे आणि 8-10 दिवस होऊन गेले, ते 10 ते 12 दिवस होऊन गेले ते रोप आणलेलं मी. तर छान राहिले. तसेच इथे ही सदाफुलीची कटिंग मी करून घेतली, फार मोठं वाढलेलं होतं. आणि हा जो मनी प्लांट आहे तो माझ्या मेन डोअरला होता, तो मी इकडे व्यवस्थित असं जाळीला फिरवून घेतला. तर बघा, आता इथे सगळ्यात पहिल्यांदा काम म्हणजे भांडी मांडायचं. आता हे काम मला फार कंटाळवाणं वाटतं बघा ताईंनो. प्रत्येक वेळेस अशी ही भांडी 2-2 रॅक मांडायची. भांडी काढायला सगळेजण असतात, पण मांडायचं म्हटलं की आपल्या एकट्यालाच मांडावी लागतात. काढायला सांगा बघा, पटापट पटापट सगळ्या ट्रॉल्या खाली होतील, पण मांडायला जर लावली एखाद्या वेळेस तर वाटीच्या ठिकाणी डिश, डिशच्या ठिकाणी वाटी, तांब्याच्या ठिकाणी ग्लास, असं सगळीकडे जागा ज्या आहेत त्या भांड्यांच्या बदलून जातात. मग आपल्यालाच काम करताना ते भांडी शोधावी लागतात ना. तर त्याच्यामुळे बघा, मग मीच अशी भांडी सुरुवातीला अगोदर मांडून घेते, मग मला स्वयंपाक करायला सोपं जातं. तर आता बघा, किचन ट्रॉलीमध्ये भांडी ऑर्गनाईज करण्याची किंवा मांडण्याची एक पद्धत आहे, त्यावरती मी एक संपूर्ण मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की पाहाल अशी आशा करते. तर बघा, आता इकडे माझी सगळी भांडी मांडून झाली. भांडी मांडून झाली की आपला किचन देखील काम करायला मोकळा होतो. कारण बघा, एवढ्याशा किचनवरती ती भांड्याचं रॅक, त्याच्यानंतर आपल्याला लागणारी स्वयंपाकाची भांडी वेगळी, त्यानंतर मसाल्याचे डबे वगैरे, मग सगळा किचन असा भरून जातो आणि दिसायला अत्यंत मेसी दिसतो. त्याच्यामुळे भांडी व्यवस्थित वेळेवर ज्या त्या ठिकाणी मांडणं हे खूपच गरजेचं आहे. तर मला आता जी स्वयंपाकासाठी, नाश्त्यासाठी, चहासाठी जी भांडी हवी होती ती मी अशी साईडला वरतीच ठेवलेत, कुकर वगैरे. कारण म्हटलं आता तर ते मला लागणारच आहे जेवणात. त्यानंतर बघा, मी घरातील देवांची देवपूजा करून घेतली. कारण दिवसाची सुरुवात देवपूजेने तर होतेच, पण कधीकधी अशी कामं मागे पुढे होतात. कारण मुलांचे जर टिफिन असेल, श्रीच्या पप्पांचा टिफिन असेल, त्यांना लवकर जायचं असेल, तर मग मी देवपूजा पाठीमागे ठेवते, अगोदर जेवण वगैरे बनवून घेते. पण आज काय मला एवढी घाई नव्हती, कारण सुट्टीचा दिवस असल्यामुळे मग म्हटलं चला आज आपण सुरुवातीला पूजाच करून घेऊया. मग देवपूजा अशी छान अशी केली. त्याचबरोबर आज देवसुद्धा थोडेसे उजळून घेतले होते. कारण बघा ताईंनो, बरेच जण असं म्हणतात की देवांच्या मूर्त्या खराब होतात, त्यामुळे आम्ही जास्त त्यांना उजळत नाही, 15 दिवसातून महिन्यातून उजळतो. पण माझ्या मते तरी म्हणजे मला तर ते पटत नाही. कारण देव जर मूर्त्या काळ्या दिसल्या, लाल दिसल्या, तर देवपूजा केल्यासारखी वाटत नाही किंवा फ्रेश अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी म्हणजे अमावस्येला, पौर्णिमेला, त्यानंतर गुरुवार असेल किंवा कोणती पूजा असेल घरात, आणि मला जेव्हा पण देवांच्या मूर्त्या अशा लालसर पिवळसर अशा पडलेल्या दिसतील तर मी त्या उजळून घेतेच. मग कसं असतं, कधी आपल्याला जर नाहीच वेळ मिळाला, फुलं जरी बदलली, नवीन फुलं देवाला अर्पण केली, धूपदीप अगरबत्ती ओवाळून घेतला आणि मंगलकलशातलं पाणी जरी बदललं, म्हणजेच याला कोरडी देवपूजा म्हणतात. असं जरी एखाद्या दिवशी जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तर केलं तरी देखील चालतं. परंतु देवाच्या मूर्त्या जर अशा लाल पिवळ्या पडलेल्या असतील तर ते दिसताना अजिबात योग्य दिसत नाही. मग तुम्ही देवपूजा जरी केली, सगळे देव धुवून, देवाचं वस्त्र बदलून, तरी ती पूजा अजिबात केल्यासारखी वाटणार नाही. त्यामुळे बघा, असं देवसुद्धा उजळून घेतले. इथे माझी पूजा झाली, देवाला दिवा देखील लावला, धूप ओवाळून घेतला. त्यानंतर आता अगरबत्ती मी
इकडे देवांना ओवाळून घेते. देवपूजा तर माझी रोजचीच असते. कधी जर मला काही कामानिमित्त बाहेर जायचं असेल किंवा वेळ नसेल एवढा तर मग मुली वगैरे करतात माझ्या पूजा. श्रावणी तर छान पूजा करते, अगदी सेम माझ्यासारखी पूजा असते श्रावणीची. आणि कसं असतं बघा ताईंनो, मुलांना देखील संस्कार देणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कोणती गोष्ट किंवा कोणती वेळ ही सांगून येत नाही. कधी काही वेळ अशी येते की आपल्याला आपण मुलांना जे संस्कार देतो ते देखील उपयोगी पडतात त्यावेळेस. तर आता इथे माझ्या ज्या स्त्री देवता आहेत तर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेते. आणि जे पुरुष देव आहेत तर कोणाला गुलाल असतो तर कोणाला भंडारा असतो, असं देवतांच्या वेगवेगळ्या रूपानुसार त्यांना ते लावावेच लागतात तिलक. तर आता इथे सगळी देवपूजा झाली, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेतला, सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर जी बाहेर आपली रोजची उंबरठ्याची तुळशीची पूजा असते ती देखील मी आता इकडे करत आहे. तर मी इकडे छोटीशीच रांगोळी काढली होती लक्ष्मीच्या पावलांची उंबरठ्यावर, कारण मी रोजची एवढीच छोटी रांगोळी काढते. जर काही सणवार असतील किंवा अमावस्या पौर्णिमा असतील, गुरुवार असेल, हळदीचं लेपन केल्यानंतर मग मी उंबरठ्यावरती अशी डिझाईनची वगैरे रांगोळी काढत असते. तर आता इथे आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, त्यामुळे त्यांना मी दीप ओवाळून घेतला, त्याच्यानंतर धूप ओवाळून घेतला, हळदी कुंकू अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर लगेच तिथे तुळशीला देखील मी दिवा लावून घेतला. कारण बघा, तुळशीची आणि उंबरठ्याची पूजा केल्याशिवाय घर प्रसन्न वाटतच नाही, कारण इथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रवेश करत असते. आता बघा, देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आता मी इकडे नाश्त्याची तयारी करणार आहे. कारण आज सगळं निवांत आहे, नाश्ता जेवण वगैरे. कारण शनिवार रविवारचा जो दिवस असतो ना तो एकदम सायलेंटमध्ये, म्हणजे एकदम हळू कामांचाच असतो. कारण रोजचं बघा, आपल्याला जर वीकमध्ये कसं असतं, मुलांचे टिफिन स्कूल असल्यामुळे, तसेच मिस्टरांचं काम असेल तर त्यांचे टिफिन असतात, त्यामुळे एवढा रिलॅक्सपणा अजिबात मिळत नाही जसं आपल्याला सॅटर्डे संडे मिळतो. तर आता इकडे मी नाश्त्याची तयारी करते. नाश्त्यासाठी आज छान असे पोहे बनवणार आहे. तर बघा, पाठीमागे आमचे साहेब अगदी आरामशीर उठलेले आहेत आणि त्यांचं चाललं आहे आता तोंड धुवायचं. तोपर्यंत म्हटलं मी इकडे नाश्ता बनवून घेते सगळ्यांसाठी. श्रीचे पप्पा बोलले मी त्याला आंघोळ वगैरे घालतो आज, तू बनव नाश्ता. मग मी नाश्त्याला इकडेच पोहे बनवते. त्यासाठी छान असे शेंगदाणे जे आहेत ते खरपूस तेलावरती भाजून घेतले. बघा ताईंनो, मी जास्त पण शेंगदाणे पोह्यांमध्ये टाकत नाही, कारण आमच्याकडे जास्त शेंगदाणे एवढे पोह्यांमधले खाल्ले जात नाही. मग एखाद्या वेळेस जरी चुकून शेंगदाणे जास्त पडले तर मग हा उचलून त्याच्या प्लेटमध्ये टाकतो, तो उचलून त्याच्या प्लेटमध्ये टाकतो. त्यापेक्षा असे मिनिमम थोडेसे शेंगदाणे टाकते. आता बघा, इकडे मस्त अशी फोडणी करून घेतली. जिरे मोहरी कढीपत्ता कांदा वगैरे मिरची भाजून त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि मी पोह्यांमध्ये थोडीशी साखर देखील टाकते, त्यामुळे चव फार छान येते. तसेच मी वरतून एक लिंबू देखील पिळून घेतलं. मी पोहे खाताना अजिबात लिंबू जे असते ते चिरून देत नाही, कारण मग ते मला स्वतःला आवडत नाही. हाताला चिकटपणा राहतो किंवा बी जे असतात ते लिंबूची पोह्यांमध्ये पडते पिळताना, मग ते खाताना कडू लागतो. त्यापेक्षा असे छान असे पोह्यांमध्येच ते पिळून घ्यायचे. छान सर्व असं लिंबूचा रस आहे तो लागला जातो. त्यानंतर आता बघा, पोहे परतून झाले की मस्त हिरवीगार लुसलुशीत अशी कोथिंबीर टाकून पोहे परतले आणि साईडला ठेवले. तर लगेच इकडे चहा ठेवून घेणार आहे. मुलांना तर काही चहा नसतो जास्त, कधीतरी त्यांना जर खारी टोस्ट वगैरे खायचं असेल तर कधीतरी आठवड्यातून एखाद्या दिवशी चहा देते मी. तर माझ्यासाठी श्रीच्या पप्पांसाठी मी ते ब्लॅक टी ठेवलेलं आहे, कारण बघा, चहाशिवाय तर अजिबात दिवसाची सुरुवात होत नाही. आणि पोहे खाताना त्याच्या जोडीला चहा असणं म्हणजे अगदी म्हणतात ना सुखद आनंद. ही सवय मला माझ्या मम्मीपासूनच लागलेली आहे, कारण आमची मम्मी नेहमी पोहे दिले की त्याच्याबरोबर चहाचा कप द्यायची. एक घास पोहे खायचे, एक घोट चहाचा प्यायचा. गोड आणि तिखट चव एकदम भारी लागायची बघा. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, पोह्यांसोबत असा चहा घेऊन मस्त लागतं खायला. तर आता सगळे पोहे जे मी बनवलेले होते ते असे प्रत्येकाच्या प्लेटमध्ये सर्व करून घेतले, कारण काही जणांच्या अंघोळा अजून बाकी आहेत, काही जणांच्या झालेल्या आहेत. ज्याच्या झालेल्या आहेत त्यांनी पोहे खायला घेतले, ज्याच्या नाही झालेले आहेत अंघोळा त्यांचे पोहे मी ओव्हनमध्ये प्लेटमध्ये काढून ठेवून दिले.
त्यांची आंघोळ जेव्हा होतील तेव्हा मग ते गरम करून घेणार. आता इकडे मी चहा देखील त्यासोबत गाळून घेतला. तर असे मस्त गरम गरम आणि पोहे या खायला ताईंनो. तर बघा आता लगेचच नाश्ता वगैरे झाला की मी जेवणाच्या तयारीला सुरुवात केली. तर आज मस्त असं छान इकडे चिकन रस्सा मी बनवणार आहे, तो देखील तुमच्यासोबत शेअर करणारच आहे थोडक्यात. तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी जिरा राईस बनवून घेत आहे. तर तांदूळ वगैरे धुवून घेतले, जिऱ्याची फोडणी दिली आणि जेवढा हवा होता तेवढा राईस मी ह्याच्यामध्ये घालून घेतला. कारण बघा चिकन बरोबर जे म्हणजे नॉनव्हेज असतं, फिश असेल, चिकन मटन असेल, तर त्याच्याबरोबर जिरा राईस छान लागतो आणि माझ्या श्रावणीला तर जिरा राईस फार आवडतो. त्यामुळे मी कधी कधी अशी नॉनव्हेज बरोबर बनवतच असते. आता कुकरच्या चिट्ट्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं चला नाश्त्याची भांडी जी आहेत ती साफ करून घेऊया, म्हणजे किचन देखील खाली होईल, बेसिंग स्वच्छ होईल, मग जेवणाच्या तयारीला काही आपल्याला एवढा त्रास पडत नाही. कारण बघा ज्यावेळेस असं नॉनव्हेजचे पदार्थ असतात तेव्हा ते म्हणजे चिकन वगैरे धुवून घ्यावे लागतं. आता इथे म्हणाल ताई तू तर हाताने आज पीठ मळते. तर हो, माझा जो फूड प्रोसेसरचा भांडं आहे ना ते कणिक मळण्यासाठी चालतच नाही आहे. त्यामुळे मला आता असे 2-4 दिवस झालं हातानेच कणिक मळावी लागते. बाकी सगळं कटिंग वगैरे चॉपिंग छान होतं आहे त्याच्यामध्ये, फक्त पीठ मळलं जात नाही. पीठ मळून साईडला ठेवलं की लगेचच मी आता इथे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं आणि ते मला फोडणीला द्यायचं आहे. फोडणीला द्यायच्या अगोदर मी त्याला हळद, मीठ, थोडंसं चिकन मसाला लावून साईडला ठेवलं. कांदा वगैरे भाजायला टाकला. आता कांदा भाजून होतोय छानसा, तोपर्यंत लगेच मी साईडला मसाल्याची तयारी करून घेते. कोथिंबीर टाकली, लसूण मी काल म्हणजे श्रावणीने सोलून ठेवलेला होता. मी तिला सांगितलं होतं तर ते उद्या चिकन बनवायचं, थोडंसं लसूण सोलून ठेव. मग तिने लसूण सोललेला होता. मग दोन्ही कामं माझी एकदम चालली होती बघा ताईंनो. इकडे फोडणी देखील दिली, त्याचबरोबर माझा मसाला देखील झाला. कांदा टोमॅटो वगैरे कापून वाटण करून जे झालं, तर साईडच्या गॅसवर मी पाणी देखील गरम करायला ठेवलं होतं. आता मटण शिजायला ठेवलं, भात झालेला आहे. आता छान असं पीठ देखील मी मगाशी मळून ठेवलेलं ते माझं मुरलेलं होतं. मग लगेचच म्हटलं चला चपात्या लाटून घेऊया जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत. तर लगेच चपात्या लाटून घेतल्या. आज काय चिकन बरोबर भाकरी बनवली नाही, कारण आज श्री बोलला मम्मी चपातीच बनव, आणि त्याचं थोडं कसं आहे तब्येत ठीक नसल्यामुळे तो बोलेल तसं नॉर्मली जेवण बनवतेच. तर त्याला काही जास्त चिकन वगैरे दिलं नाही आम्ही, पण नॉर्मल असं थोडंसं अळणी पाणी वगैरे दिलं होतं. कारण आता ताप तर नव्हता, म्हणलं चला त्याला अशक्तपणा खूप आलेला होता. त्यामुळे त्याचे पप्पा म्हटले जो अळणी पाण्याचा म्हणजे चिकनचा रस्सा असतो तो त्याच्यासाठी बनव, म्हणून मग मी बनवला होता. लगेचच चपात्या करून मी साईडला ठेवल्या आणि इकडे चिकनला फोडणी देते. आता मी सुक्कं चिकन वगैरे काही बनवणार नव्हते, एकच फक्त चिकन रस्सा बनवणार होते. कारण खूप लेट झाला होता. श्रीनी खूप लेट बोलला की पप्पा चिकन आणा. मग जवळजवळ 12-1 वाजले होते. तर म्हटलं चला आज एकच पटकन चिकन रस्सा बनवूया. आता इकडे मस्त असं मी चिकनला फोडणी देते, म्हणजेच मसाले वगैरे छान भाजून घेतले सगळे. त्याच्यामध्ये बेसिक पावडर मसाले टाकले, घाटावरचं काळं तिखट म्हणजे चटणी टाकली, कारण याच्याशिवाय तर आमच्याकडे चिकन खाल्लंच जाणार नाही. मस्त असं झणझणीत चिकन लागतं. तर अळणी देखील मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आणि हा जो मसाला भाजलेला होता तो त्याच्यामध्ये टाकला. त्याचबरोबर बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण याच्यामध्ये गरम पाणी ओतलं तरच त्याला टेस्ट येते आणि तरी देखील छान येते. तर इकडे आता माझा जो चिकन रस्सा आहे तो छान असा बनवून झालेला होता. आता इकडे माझं आजचं सगळं काम झालेलं आहे, म्हणजे जेवण पूर्ण बनवून झालेलं आहे. जेवणाची स्वयंपाकाची जी भांडी होती ती भांडी घासली. तर बघा इकडे कसा मस्त असा तर्रीदार चिकन रस्सा तयार आहे बनवून. तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघा ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि पुन्हा एकदा तुमची माफी मागते, कारण 8 दिवस आपले व्हिडिओ काय आले नव्हते, पण आता उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. तर आता इकडे कांदा लिंबू वगैरे चिरून ठेवलं, जिरा राईस झालेला आहे. त्याच्यानंतर अळणी वाटी एक काढून ठेवलं होतं, चपात्या वगैरे झाल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा. चला बाय बाय.